नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुजाता गडाख द्वितीय वर्ष वाणिज्यच्या सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करते. विपणन व्यवस्थापन हा आपला SY.BComचा स्पेशल विषय. त्याच्या चौथा जे सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये आपला पहिला टॉपिक आहे ग्रीन मार्केटिंग. ग्रीन मार्केटिंग म्हणजे हरित विपणन, आणि या हरित विपणनामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची माहिती जी आहे बघायची आहे. हरित विपणन, ग्रीन मार्केटिंग हा न्यू ट्रेंड जो आहे तो मार्केटिंगमध्ये आलेला आहे. हरित विपणनाचे अनेक आपण मीन्स जे आहे तर तुम्ही FYला बघितलेलं आहे, त्याचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. उत्पादनापासून ग्राहकांच्या हातात वस्तू पडेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा जे आहे तर ती कामे जी आहे विपणनामार्फत होत असतात. वाणिज्यामध्ये विपणनाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, परंतु हरित विपणन जे आहे हा न्यू ट्रेंड्स विपणनामध्ये आलेला आहे आणि तो ह्या न्यू इरामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून हा न्यू ट्रेंड सर्वांनी समजावून घेणं अतिशय आवश्यक आहे. आता जागतिक स्तरावर पर्यावरणाचा ऱ्हास खूप मोठ्या प्रमाणात होतोय. त्याचं कारणही असंच आहे की वाढती लोकसंख्या आहे, मानवाच्या अमर्यादित गरजा आहे आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या निसर्गातील ज्या वस्तू वापरल्या जातात तर त्याच्यामुळे जागतिक पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झालेला आहे. सर्व सजीवसृष्टी धोक्यात येण्याचं हे सुरू झालेलं आहे. आणि पुढच्या पिढ्यांसाठी केवळ पैसा किंवा इतर संपत्ती ठेवणं, त्याचबरोबर नैसर्गिक ठेवा जो आहे ती संपत्ती जी आहे ती पुढच्या पिढ्यांनासुद्धा त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, हा ठेवा पुढच्या पिढ्यांनासुद्धा देता आला पाहिजे. म्हणून हरित विपणन ही जशी विक्रेत्यांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे तशीच ग्राहकांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. बघा, आता उत्पादन जे होत आहे तर त्याच्यासाठी जे कच्चा माल असेल किंवा इतर साधनसामग्री आहे तर ती निसर्गातूनच घेतली जाते आणि उत्पादन जे आहे तर इंडस्ट्री जे आहे त्यातनं केलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं, निसर्गाचा ऱ्हास होतो आणि मोठ्या प्रमाणात निसर्गातील जे घटक आहे ते उत्पादनासाठी वापरले जातात. म्हणून हे उत्पादनं जी आहे तर त्यांचा आवश्यकतेनुसारच वापर करणं, काटकसरीने वापर करणं, निसर्गाला कोणतंही नुकसान होणार नाही. अनेकदा पॅकिंग जे आहे ते प्लॅस्टिकचं केलं तर प्लॅस्टिकचं जे आहे तर पर्यावरणामध्ये त्याचं प्रदूषण होत असतं प्लॅस्टिकचं, आणि प्लॅस्टिक वर्षानुवर्ष जे आहे तर त्याचा आपण बघतो की ते टिकून राहतं. त्याच्यामुळे अनेक सजीवसृष्टी जी आहे तीसुद्धा धोक्यात आलेली आहे. म्हणून मैत्रीपूर्ण विपणन हे हरित विपणनामध्ये समाविष्ट आहे. प्लास्टिकच्या पिशव्या टाळून कागदी पिशव्यांनी जे आहे ती वस्तूची बांधणी करणं, त्याचप्रमाणे थर्माकॉलचा अतिरिक्त वापर टाळणं, हिरव्या रंगाचे वेस्टर्न जे आहे किंवा पॅकिंग आहे त्याचा वापर करणं, अशा अनेक गोष्टी ज्या आहे किंवा नूतनीकरण जे होणार आहे तर त्या पद्धतीने अशाच वस्तूंचं उत्पादन करणं, तर हे जे आहे हे सर्व हरित विपणनामध्ये जे आहे त्याचा समावेश होतो. म्हणून हरित विपणन ही कन्सेप्ट जी आहे तर ती खूप महत्त्वाची आहे. म्हणजे हरित विपणनामध्ये थोडक्यामध्ये सांगायचं तर या प्रक्रियेमध्ये पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात ऱ्हास न करता उपयोगात येणारा कागद तसेच पुनर्प्रक्रिया त्याची करून कचऱ्याचे नियोजन करून त्याचं पॅकिंगसाठी उपयोग करणं, नैसर्गिक स्रोतांची हानी न होता त्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणं हे इथे अपेक्षित आहे. म्हणून हरित विपणन जे आहे की हा न्यू ट्रेंड आहे. आपण इको फ्रेंडली गणपती म्हणतो किंवा इको फ्रेंडली दीपावली म्हणतो, तर त्याचं रिझनच ते आहे की आपल्याला पर्यावरणाचा ऱ्हास टाळायचा आहे, प्रदूषण टाळायचं आहे आणि ज्या गोष्टी हितकारी आहे मानवाच्या आयुष्याला, आरोग्याला, तर त्यांचा स्वीकार आपल्याला करायचा आहे. म्हणून आता आपण हरित विपणन जे आहे त्याचा अर्थ किंवा त्याची प्रस्तावना थोडक्यामध्ये आपण समजावून घेतलेली आहे. यानंतर आपण हरित विपणन जे आहे त्याची व्याख्या बघूया. बघा, अमेरिकन मार्केटिंग असोसिएशनने जी व्याख्या दिलेली आहे, हरित विपणन हे अशा वस्तू किंवा सेवांचे विपणन असते की ज्या वस्तू सेवा पर्यावरणासाठी सुरक्षित असतात. म्हणून पर्यावरण जे आहे इथे अतिशय महत्त्वाचं आहे. तर वस्तू आणि सेवांचं विपणन कसं करायचं आहे तर ते पर्यावरणासाठी सुरक्षित असेल. ग्रीन मार्केटिंग इज द मार्केटिंग ऑफ द प्रोडक्ट दॅट आर presumed to be environmentally safe
देन सेकंड नंबर डेफिनिशन जी आहे पोलस्की 1994ला ही डेफिनिशन त्यांनी केलेली आहे. हरित किंवा पर्यावरणीय विपणनामध्ये अशा सर्व कृतींचा समावेश होतो की ज्या कृतींची रचना अशा निर्मितीसाठी किंवा समन्वयासाठी केली जाते की ज्यामधून मानवी गरजा आणि आवश्यकतांचे समाधान केले जाते आणि हे समाधान करताना त्याचा पर्यावरणावर कमीत कमी आघात होईल किंवा त्याचं पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेतली जाते. ओके, इन इंग्लिश बघायचं झालं तर ग्रीन or environment marketing consists of all activities designed to generate and facilitate any exchange intended to satisfy human need or wants such that the satisfaction of the need or wants occur the minimum determinant or impact on the natural environment. This is the second definition which is give Polsky. नंबर थर्ड पियर्सन एज्युकेशन 2010. हरित विपणन म्हणजे व्यवसायाच्या एकात्म कृती आणि उत्पादने जी पर्यावरणाला मैत्रीपूर्ण असतात व त्याचवेळी ग्राहकांच्या गरजांचीही पूर्तता केली जाते. आता हरित विपणन जे आहे तर त्याचे उद्देश कोणकोणते आहेत ते आपल्याला बघायचे आहे. नंबर फर्स्ट जे आहे पर्यावरण संरक्षण, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. आता या इंट्रोडक्शनमध्येच मी सांगितलं की पर्यावरणपूरक उत्पादन किंवा वितरण साखळी व सेवा जे आहेत तर त्यांचा प्रयत्न इथे आपल्याला करायचा आहे. कचऱ्याची पुनर्प्रक्रिया कशी होईल आणि निसर्गामध्ये होणारं प्रदूषण कसं कमी होईल तर याचा विचार पण इथे होणार आहे. त्याच्यामुळे वृक्ष असतील, फुलं, फळं त्यांचा वापर योग्य पद्धतीने होईल. खनिज संपत्तीचा वापर जो आहे तो काटकसरीने होईल. म्हणून इथे जे आहे तर पर्यावरण संरक्षण जे आहे ह्या ग्रीन मार्केटिंगमुळे होणार आहे आणि मानवी आरोग्य असेल किंवा इतर सजीव सृष्टीचं आरोग्य जे असेल तर ते इथे सेफ राहणार आहे. नंबर सेकंड आपल्याला दिसतं इथे सामाजिक बांधिलकी, सोशल कमिटमेंट जी आहे की नफा कमविणे हा जरी व्यवसायांचा उद्देश असला तरी समाजाच्याच मदतीने व्यवसाय पुढे जात असतात. अनेक घटक समाजातले व्यवसायाच्या प्रगतीसाठी मदत करत असतात. म्हणून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने अनेक जगातील मोठे उद्योग समूह ग्रीन मार्केटिंग जे आहे तर त्याचा वापर करताना दिसतात. नैसर्गिक स्रोत हे अनमोल आहे, त्यांचा वापर काटकसरीने करणं गरजेचं आहे. म्हणून पर्यावरण रक्षण ही उद्योग संस्थांची एक मोठी सामाजिक जबाबदारी जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि त्याचं भान जे आहे ते ठेवून मोठे उद्योग जे आहे सामाजिक बांधिलकी जपत आहे. सामाजिक बांधिलकी ठेवणं ह्या उद्देशाने मोठे उद्योजक जे आहे तर ते उत्पादन करत आहे. लोकप्रियतेत वाढ हा तिसरा उद्देश जो आहे की इन्क्रीज पॉप्युलॅरिटी. पर्यावरण पूरक उत्पादने निर्माण केल्यामुळे ग्राहकांची मागणी जी आहे तर ती अशा उत्पादनांना मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. भारतामध्ये LG कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी कंपनी, ITC, विप्रो, ONGC कंपन्या ज्या आहेत तर त्यांनी परिश्रमपूर्वक हरित विपणनाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे या कंपन्यांची उत्पादनं जी आहे तर त्याची लोकप्रियतासुद्धा वाढलेली आहे. त्यानंतर ग्राहक आकर्षण जे आहे कस्टमर अट्रॅक्शन. जसं कंपन्यांची लोकप्रियता वाढत आहे तसंच कस्टमर अट्रॅक्शन जे आहे तर असे जे ग्रीन मार्केटिंग जे आहे तर त्याला क्रिएट होत आहे. म्हणून बघा हरित विपणनामध्ये विपणन असेल, वस्तूंचं विपणन किंवा सेवा विपणन, उत्पादन प्रक्रिया यामध्ये सुधारणा घडवून आणलेल्या आहेत. प्रगत युगामध्ये पर्यावरण रक्षणाचं महत्त्व सर्वांनाच कळलेलं आहे. कारण पर्यावरण संरक्षण झालं नाही तर सर्व सजीवसृष्टी धोक्यात येऊ शकते. म्हणून ग्राहकसुद्धा या पद्धतीने त्यांनासुद्धा हे पर्यावरण रक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. म्हणूनसुद्धा ते ग्रीन मार्केटिंग किंवा हरित विपणनच्या व्यवसायांनी वापरलेलं आहे. अशा व्यवसायांच्या वस्तू ज्या आहे त्या वापरताना दिसतात. त्यानंतर बघा सामाजिक बांधिलकी असलेली उद्योग संस्था. आता अनेक उद्योग संस्था ज्या आहेत तर त्यांचा सामाजिक बांधिलकीमुळे नावलौकिक जो आहे तो वाढलेला आहे. पर्यावरण समतोल असेल, नैसर्गिक साधनसामग्रीचा पर्याप्त वापर असेल, पुनर्प्रक्रिया तसेच कचऱ्याचे योग्य नियोजन याच्यावर ज्या उद्योग संस्था भर देत आहेत तर साहजिकच एक चांगली उद्योग संस्था म्हणून अशा उद्योग संस्था नावारूपाला येत आहे आणि त्यांचा नावलौकिकसुद्धा वाढला जातो आहे. त्यानंतर नैसर्गिक स्रोतांचा वापर.
तर नैसर्गिक स्रोतांचा वापर, युटिलायझेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, खनिज संपत्ती आहे, जंगल संपत्ती आहे, पाणी आहे इत्यादींचा काटकसरीने वापर केला तरच नंतरची जी सजीवसृष्टी आहे तिलासुद्धा हा वापर जो आहे तर तो करता येणे शक्य आहे. म्हणून हा उद्देश सफल करण्यासाठी उत्पादन प्रक्रियेमध्ये पर्यावरणपूरक बदल करणे, कच्च्या मालात बदल करणे असे प्रकार केले जातात आणि त्यातून ऊर्जा स्रोतांची मोठ्या प्रमाणात बचत करण्याचा उद्देश साधला जातो. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांचा वापर जो आहे तर तो जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होताना दिसतो. खनिज तेलासारखे पदार्थ वस्तू कमी वापरून त्याचा होणारा ऱ्हास व पर्यावरण प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला जातो. ओके. देन ग्राहकांमध्ये पर्यावरण जागरूकता. हरित विपणन करताना ग्राहकांमध्ये पर्यावरण समतोल संरक्षण या विषयासाठी जागरूकता निर्माण करणे हा उद्देश जो आहे तो हरित विपणनाचा असतो. त्याच्यामुळे ग्राहकांमध्ये पर्यावरण जागरूकता दॅट मीन्स एन्व्हायरमेंटल अवेअरनेस क्रिएट होतोय कस्टमरमध्ये. तर हे हरित विपणनाचे उद्देश जे आहे ते आपण बघितले की कोणत्या ऑब्जेक्टिव्हजने हरित विपणन जे आहे ते केलं जातं, ती काळाची गरज कशी आहे. त्यानंतर हरित विपणनाचं महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ द ग्रीन मार्केटिंग इज जे आहे ते इन्क्रीजिंग होतं आहे की ग्रीन मार्केटिंगचे इम्पॉर्टन्स जे आहे ते वाढतं आहे. नंबर फर्स्ट तुम्ही बघितलं पर्यावरणपूरक वस्तू, सेवा निर्मिती आणि विक्रीला प्रोत्साहन. आता इथे प्रमोशन ऑफ प्रोडक्शन अँड सेल ऑफ एन्व्हायरमेंटली फ्रेंडली गुड्स अँड सर्व्हिसेस. आता ज्या गुड्स आणि सर्व्हिसेस आहे त्या पर्यावरणपूरक निर्माण झाल्या पाहिजे, सेवा ज्या आहेत त्या पर्यावरणपूरक निर्माण झाल्या पाहिजे. सातत्याने वाढणाऱ्या उपभोगामुळे औद्योगिकरण जे आहे उत्पादनं जी आहेत तर त्यांच्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, परंतु नैसर्गिक साधनसामग्रीवर अतिरिक्त ताण निर्माण होतोय आणि नैसर्गिक पर्यावरण जे आहे त्याच्यामध्ये प्रदूषण निर्माण होतंय. म्हणून माणसांना असेल, पिकांना असेल किंवा जंगलातील प्राण्यांना आहे तर त्यांना याच्यातून हानी निर्माण होत आहे. म्हणून संसाधने मर्यादित आहे, मानवी गरजा मर्यादित आहे, त्यांची सांगड घालायची आहे पण ती कशी, पर्यावरणाचा विचार करून. म्हणून ग्रीन मार्केटिंग जे आहे त्याचं महत्त्व जे आहे ते खूप मोठं आहे. त्यानंतर पर्यावरण व समाजाबद्दलचे दायित्व, रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द एन्व्हायरमेंट अँड सोसायटी. आता समाजाबद्दलचं दायित्व आहे, पर्यावरणाबद्दलचं दायित्व आहे. या निसर्गाने किंवा समाजानेच व्यवसायाला अनेक गोष्टी पुरवलेल्या असतात, म्हणून व्यावसायिक मोठ्या प्रमाणात नफा जे आहे ते मिळवतात. त्यांचे इतर ऑब्जेक्टिव्ज आहे ते लॉंग टर्म असतील, शॉर्ट टर्म असतील तर ते पूर्ण होत असतात. म्हणून इथे पर्यावरण व समाजाबद्दलचं दायित्व जे आहे तर ते जे आहे तर ते व्यवसायांना पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणून इको फ्रेंडली जे आहे ते उत्पादनं खूप महत्त्वाची आहे. ग्राहकांची पर्यावरणाबद्दलची जागरूकता, ग्राहकांनी जर इको फ्रेंडली प्रोडक्शनला जर जास्त प्रेफरन्स दिला तर साहजिकच एक चांगलं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट जे आहे ते क्रिएट होईल इको फ्रेंडली प्रोडक्शन संबंधी. म्हणून पर्यावरण मैत्रीपूर्ण वस्तूंची मागणी जी आहे तर ती जर वाढली तर साहजिकच ग्रीन मार्केटिंग जे आहे तर ते सुद्धा वाढणार आहे. नंबर 4 जे आहे हरित विपणनामुळे पर्यावरण मैत्रीपूर्ण उत्पादनांबरोबरच संपूर्ण विपणन प्रक्रिया ही पर्यावरण मैत्रीपूर्ण होत आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की केवळ उत्पादनच नाही तर संपूर्ण जी मार्केटिंग प्रोसेस आहे म्हणजे प्रोडक्शन टू एंड जे आहे तर ते सर्व ग्रीन मार्केटिंग ओरिएंटेड होत आहे. तर त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर त्याचे इम्पॉर्टन्स जे आहे तर ते अनन्यसाधारण आहे. उत्पादन करत असतानाच प्रत्येक टप्प्यावर किंवा वस्तूंचे वितरण करत असताना वस्तू ग्राहकांच्या हातात पडल्यानंतर आणि वापर केल्यानंतर सुद्धा त्याची बांधणी असेल, उत्पादनाची प्रक्रिया असेल, मालाचा वापर असेल, वितरण, जाहिरात, वाहतूक या सर्व क्रियांमध्ये पर्यावरण रक्षणाचा विचार केला जातो. त्यामुळे जे पर्यावरण आहे तर त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हानी होत नाही आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचं संरक्षण होतं. देन हरित विपणनामुळे बाजारपेठेत पर्यावरणपूरक वस्तूंचे ग्राहक स्वागत करत आहे. तर हे सुद्धा इम्पॉर्टन्स आहेत. कस्टमर्स आर वेलकमिंग इको फ्रेंडली प्रोडक्ट इन द मार्केट ड्यू टू ग्रीन मार्केटिंग. म्हणजे हा पॉझिटिव्ह चेंज जो आहे तो कस्टमरमध्ये क्रिएट झालेला आहे आणि जे
प्रोडक्शन करणारे आहे, उत्पादक जे आहे त्यांचंही गुडविल वाढत आहे. त्याच्यामुळे नफा मिळवण्याची त्यांची जी गॅरंटी आहे ती पण वाढत आहे. विक्री वाढल्यामुळे जे आहे तर त्यांना पण त्याचा फायदा होत आहे. ग्राहक पण अशाच उत्पादनांचे स्वागत करत आहे, कारण ग्रीन मार्केटिंगचं महत्त्व ग्राहकांना पण कळलेलं आहे. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट जी आहे ती जास्त पॉप्युलर होत आहे. स्पर्धात्मक फायदा जो आहे तो उद्योगांना होत आहे. त्याच्यामुळे सुद्धा ग्रीन मार्केटिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे तर ते वाढलेलं आहे. कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस जो आहे तो वाढलेला आहे. आता हरित विपणन करणाऱ्या कंपन्या ज्या आहेत तर त्यांची जी स्पर्धा आहे की जे हरित विपणनाचा विचार न करणाऱ्या कंपन्यांशी आहे. जर ग्राहक ज्या ग्रीन मार्केटिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांना जर प्रेफरन्स देत असेल तर साहजिकच त्यांचे प्रोडक्शनची डिमांड जी आहे ती वाढते आहे. त्याच्यामुळे त्यांना स्पर्धात्मक फायदा जो आहे तो होत आहे. उदाहरणार्थ मॅकडोनाल्ड कंपनी जी आहे तर तिने प्लॅस्टिक सेल पॅकेजच्या जागी पेपर पॅकेज आणल्यामुळे त्यांना स्पर्धात्मक फायदा जो आहे तो जास्त प्रमाणात मिळतो आहे, कारण कस्टमर डिमांड जी आहे तर ती वाढत आहे. देन उत्पादनांचा वेगळेपणा आपण मार्केटमध्ये बघितलं तर युनिकनेस हा खूप महत्त्वाचा आहे प्रोडक्शनबद्दलचा. कारण उत्पादनाचा वेगळेपणा जो आहे की जनरली ट्रॅडिशनल मार्केट जे होतं त्याच्यामध्ये फेअर व्हॅल्यू ऑफ गुड्स आणि देन क्वालिटी या दोन गोष्टींना खूप महत्त्व होतं. पण बदलत्या काळानुसार नोव्हॅलिटी जी आहे, युनिकनेस जे आहे त्याला ग्राहक जास्त आपला प्रेफरन्स देताना दिसतात. म्हणून इथे जे आहे उत्पादनाचा वेगळेपणासुद्धा जे उत्पादक आहे त्यांना दाखवता येतो. पर्यावरण रक्षणाची चळवळ, दॅट मीन्स एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन मुवमेंट जी आहे तर तीसुद्धा एक क्रिएट होते ग्रीन मार्केटिंगमुळे. निसर्गात जो सोडला जाणारा कार्बन आहे तर त्याला पर्याय शोधलेल्या हरित वस्तू किंवा हरित विपणनाला महत्त्व येऊ लागलं आहे. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक्स कार्स वगैरे असतील किंवा त्या पद्धतीने समाजातील सर्वच घटक जे आहे पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जागरूक आणि संवेदनशील झालेले आहेत. त्याच्यामुळे ग्रीन मार्केटिंगमुळे एक पर्यावरणपूरक चळवळ जी आहे ती निर्माण होत आहे. त्याच्यामुळे त्याचं महत्त्व जे आहे ते अतिशय वाढलेलं आहे. देन नेक्स्ट जे आहे आर्थिक महत्त्व, फायनान्शियल इम्पॉर्टन्स. आता आर्थिक महत्त्व जे आहे तर इको फ्रेंडली प्रोडक्शन केल्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट जी आहे तर ती पण मेंटेन होताना दिसते. पुनर्प्रक्रियेचा वापर केला जातो किंवा स्रोत जे आहे तर त्यांचा काटकसरीने वापर केला जातो. कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं जातं. खनिज तेल असतील किंवा ऊर्जा असेल त्यांचा पण काटकसरीने वापर करण्यावर भर दिला जातो. त्यामुळे कॉस्ट ऑफ कंट्रोल पण होतं आहे. त्याच्यामुळे आर्थिक बचतसुद्धा व्यवसायांची होते. म्हणून ग्रीन मार्केटिंगमुळे आर्थिक महत्त्वसुद्धा इम्प्रूव्ह होतं आहे. त्यानंतर शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता हा दीर्घकालीन विकास आहे आणि याचा फायदा जो आहे तो अनेक व्यवसायांना होताना दिसतो. नैसर्गिक स्रोतांचा मर्यादित वापर केला, सांडपाण्याची व्यवस्थित व्यवस्था केली, कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन केलं, बाहेर पडणारे जे विघटक आहे, द्रव्य आहे त्याचं योग्य व्यवस्थापन केलं, पर्यावरणपूरक उत्पादनं जी आहे तर त्यांची निर्मिती केली. त्याच्यामुळे संस्थांचा शाश्वत विकास होणं जे अपेक्षित आहे तर तो होत आहे ग्रीन मार्केटिंगमुळे. म्हणून ग्रीन मार्केटिंगचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे. त्यानंतर हरित विपणनाची व्यूहरचना जी आहे, स्ट्रॅटेजीज ऑफ ग्रीन मार्केटिंग. आता बघा व्यूहरचना जी आहे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा पर्यावरण जागरूकता जी आहे. तुम्हाला जर ग्रीन मार्केटिंग करायचं असेल तर साहजिकच तुम्ही कोणत्या गोष्टींना महत्त्व देणार, स्ट्रॅटेजी कशी क्रिएट करणार. फर्स्ट जी आहे पर्यावरण जागरूकता, एन्व्हायरमेंटल अवेअरनेस जे आहे. आता पर्यावरणविषयक माहिती जर संबंधित घटक जे आहे त्यांना जर दिली तर साहजिकच काय होणार आहे, त्यामुळे पर्यावरणविषयक माहिती दिल्यामुळे, जाहिरात केल्यामुळे उद्योग समूह जे आहे तर असे उद्योग समूह लोकप्रिय होत आहेत. जाहिरातीत प्रसंगी बदल केले जातात आणि पर्यावरण जागरूकतेचे धोरण दर्शवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं आहे, समजा LED लाईट्स वगैरे आहेत तर त्याच्या जाहिरातीमध्ये बघा पर्यावरणासंबंधी संदेश दिले जातात. त्याच्यामुळे जे आहे ग्राहकांमध्ये सुद्धा काय होत असतं तर ते एक अवेअरनेस क्रिएट होतो. मग सांकेतिक स्थळं आहे, दॅट मीन्स साईट आहे त्याच्यावरून केलेल्या जाहिराती असेल किंवा वन्यजीव प्राणी असेल
प्राण्यांची वनस्पतींची काळजी कशी घेतली जाते, निसर्ग वाढीस ते उत्पादनं कसे मदत करतात, वृक्षारोपणाचे कार्यक्रमसुद्धा अनेक उद्योजक जे आहे ते घेत आहे, त्यात लोकांचा सहभाग करून घेत आहे. त्याच्यामुळे लोकांच्या मनावर पर्यावरण जागरूकता जी आहे ते बिंबवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यामुळे काय होतं आहे की लोकांमध्ये पर्यावरण जागरूकता जी आहे ती निर्माण पहिल्यांदा करणं, की कारण निसर्गाचं महत्त्व लोकांना पटवून दिलं तर ग्रीन मार्केटिंग कन्सेप्ट जी आहे तर ती अजूनच यशस्वी होऊ शकते. सेकंड स्ट्रॅटेजी जी असणार आहे हरित पॅकिंग किंवा वेस्टर्न, दॅट मीन्स ग्रीन पॅकिंग. पर्यावरणपूरक कागद अनेक जे आहे तर ते कोटिंगसाठी ग्रीन कलरचा जो आहे तर ते वेस्टर्न किंवा पॅकिंग वापरलं जातं आणि त्यामुळे ते लोकप्रिय होऊ लागलेले आहेत. तर असे पॅकिंग ती त्याची पुनर्प्रक्रिया करू शकते किंवा त्याचा परत वापर होऊ शकतो. मग पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी पर्यावरण योग्य अशी पॅकिंग केलं तर त्यामुळे सुद्धा हिरवा रंग वापरल्यामुळे सुद्धा प्रदूषण टाळलेले आहे किंवा पर्यावरणपूरक वस्तूंचाच वापर केलेला आहे असा संदेश ग्राहकांपर्यंत जाऊ शकतो. म्हणून हा स्ट्रॅटेजी सेकंड जी आहे तर ती सुद्धा आपल्याला वापरावी लागेल. वस्तू उत्पादनातील बदल. आपण ग्रीन मार्केटिंग करत असताना नैसर्गिक साधनसामग्रीचा काटकसरीने वापर केला, जाहिरातीमध्ये निसर्गाबद्दलचा संदेश दिला असं जे आहे किंवा खनिज संपत्तीचा काटकसरीने वापर केला, ध्वनी व हवा प्रदूषण टाळले, असं सर्व जर सांगण्याचा आपल्या वस्तू ग्रीन मार्केटिंगनुसार कशा इतर उत्पादनांपासून वेगळ्या आहेत हे जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा वस्तू उत्पादनातील बदल जे आहे ते ग्राहकांपर्यंत पोहोचतील. विद्युत किंवा इलेक्ट्रॉनिकवर चालणारी वाहने, व्हेकल्स रनिंग ऑन इलेक्ट्रिक और इलेक्ट्रॉनिक. मी तुम्हाला अगोदरच उदाहरण दिलं की प्रदूषण टाळायचं असेल तर चीन असा देश आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात या इलेक्ट्रॉनिक ची जी व्हेकल्स आहे ती वापरली आणि त्याच्यामुळे इंधन बचत खूप मोठ्या प्रमाणात त्या देशाला झाली. त्याच्यामुळे देशातला पैसा जो बाहेर जात होता तो त्यांना ते सेव्ह करता आलं. तर LED बल्बचा वापर केल्यामुळे सुद्धा ऊर्जेचा बचत झालेली आहे. म्हणजे असे जे आहे स्ट्रॅटेजी की आपले जी प्रोडक्शन आहे तर ते आपल्याला इको फ्रेंडली जास्तीत जास्त कसं करता येईल तर ही स्ट्रॅटेजी जे उद्योजक आहे, जे एंटरप्रिनर आहेत तर त्यांना करणं गरजेचं आहे. त्यानंतर प्लास्टिक बंदी. आता प्लास्टिक बंदी जी आहे तर किंवा प्लास्टिक बॅन जे आहे तर अनेक उत्पादक जे आहे तर त्याचा कायदाच आपल्या देशामध्ये निघालेला आहे. तर प्लास्टिक बंदी असल्यामुळे अनेक व्यवसाय संस्था कापडी पिशव्या वापरताना दिसतात किंवा त्याचं पॅकिंग जे आहे कागदी पॅकिंगमध्ये करताना दिसतात. तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं आहे की आपल्या उत्पादनाचं किंवा आपल्या प्रोडक्शनचा वेगळेपणा जो आहे तो ग्राहकांना पटवून देता येतो. त्यानंतर पर्यावरण संवर्धन कार्यक्रमात सहभाग. आता उद्योग समूह जे पर्यावरण संवर्धन कार्यक्रम राबवतात, अनेक जण तर त्याचं ऑडिट पण करून घेतात. कचरा व्यवस्थापन कसं केलं जातं, वृक्षारोपण असेल, प्राणी संवर्धन असेल तर त्यासंबंधी ते कार्यक्रम जे आहे तर अनेक व्यवसाय संस्था घेताना दिसतात. त्याच्यामुळे सुद्धा त्यांचं युनिकनेस जे आहे तर ते ग्राहकांना पटवून देता येतं. नंतर उत्पादनांची विल्हेवाट जी आहे, समजा डिफेक्टिव्ह गुड्स आहे किंवा जो कचरा निघणार आहे तर त्याची विल्हेवाट आहे तर हे सगळं त्याचा पुनर्वापर होऊ शकतो किंवा त्याचं डम्पिंग जे आहे ते व्यवस्थित कसं होऊ शकतं विदाऊट एनी पोल्युशन तर ते सुद्धा व्यवसाय संस्था ज्या आहेत ते करताना दिसतात. तर ह्या स्ट्रॅटेजी आहे अनेक बिझनेसेस वापरताना दिसतात. आता हरित विपणन जे आहे त्याच्यामध्ये विपणन व्यवस्थापकाची भूमिका. तुम्ही जर मार्केटिंग मॅनेजर असाल इथे तर तुमची भूमिका काय असणार आहे. नंबर फर्स्ट व्यूहरचना तयार करणे, जे आपण 7 पॉईंटवरती बघितले की त्याच्यामध्ये व्यूहरचना तयार करायची आहे. क्रिएटिंग अ स्ट्रॅटेजी, आपला बिझनेसचा आकार कसा आहे, प्रकार कोणता आहे, त्याचं स्वरूप कोणतं आहे, त्याचे कस्टमर कोणते आहे, त्याचे कॉम्पिटिटर कोणते आहे, हे सर्व लक्षात घेऊन आपण फर्स्टली काय तयार केलं पाहिजे, व्यूहरचना तयार केली पाहिजे. देन वस्तू व सेवा यांचे ज्ञान, नॉलेज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता आपल्याला कोणकोणते बदल आपण वस्तू किंवा सेवा ज्याचं प्रोडक्शन करतो आहे ते इन डिटेल नॉलेज आपल्याला असलं पाहिजे. ते आणि आपण त्याच्यामध्ये ग्रीन मार्केटिंगनुसार कोणकोणते चेंजेस करू शकतो ते चेंजेस जे आहेत ते लक्षात घेऊन ते आपल्याला, कारण पुढे ग्राहकांना पण ॲडव्हर्टाईज असेल किंवा इतर वेळ असेल तर त्यांनी काय करायचं आहे ग्राहकांपर्यंत आपल्याला समजावून सांगायचे आहे. म्हणून आपल्याला डीप नॉलेज असलं पाहिजे वस्तू आणि सेवांचं. नंतर तंत्रज्ञानाचा वापर. आपल्याला ग्रीन मार्केटिंग जर कन्सेप्ट ॲक्सेप्ट करायची आहे
कारण ती न्यू नीड आहे, न्यू ट्रेंड आहे, तो न्यू मार्केटचा न्यू इरानुसार त्याची डिमांड आहे. सो आपण तंत्रज्ञानाचा कोणता वापर करणार आहे की ज्याच्यामुळे जे आहे नॅचरल रिसोर्सेसचं मॅक्झिमम युटिलायझेशन होईल, किंवा जे आहे गार्बेज त्याचं रिसायकलिंग आपण कसं करणार. म्हणजे विपणन व्यवस्थापक जो आहे त्याला तंत्रज्ञानाचा वापरसुद्धा लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर पुढाकार घेणं. आता व्यवसाय संस्था ज्या आहेत तर त्यांनी हरित विपणन संकल्पनेअंतर्गत त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये ग्राहक, विक्रेते, पर्यावरणवादी कार्यकर्ते असतील, सर्वसामान्य जनता, पुरवठादार, शासन यांना जास्तीत जास्त कसं समाविष्ट करून घेता येईल यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. नफा आणि हरित विपणन यांची सांगडसुद्धा या व्यवस्थापकाला घालता आली पाहिजे, तरच ग्रीन मार्केटिंगची योजना जी आहे ती यशस्वी होऊ शकते. त्यानंतर पर्यावरण संरक्षण जे आहे, उत्पादन, कच्चा माल, उत्पादन प्रक्रिया, बांधणी, वाहतूक, वितरण, जाहिरात, सेवा, तर याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे व्यवसायाकडून कोणतीही निसर्गाची, पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी विपणन व्यवस्थापकाने घेतली पाहिजे. नंतर हरित जीवनशैली आहे बघा, ग्रीन लाईफस्टाईल, जे याच्यामध्ये ही लाईफस्टाईल जी आहे ती ग्राहकांमध्ये ॲडॉप्ट करण्यासाठी ग्राहकांना प्रबोधन केलं पाहिजे. त्यामध्ये विविध कार्यक्रम घेतले पाहिजे, उपक्रम घेतले पाहिजे, ॲडव्हर्टाईजद्वारे त्यांचं जे आहे तर ते शिक्षण केलं पाहिजे. त्यानंतर प्रशिक्षण. आता हा जो आहे व्यवस्थापक जो आहे त्याने प्रशिक्षण जे आहे त्याच्या कर्मचाऱ्यांना दिलं पाहिजे की आपल्याला ग्रीन मार्केटिंग कसं ॲडॉप्ट करता येईल आणि त्या दृष्टीने त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. कायद्याचं पालन जे आहे, आता कायदासुद्धा त्या पद्धतीने अवेअरनेस क्रिएट करतो आहे. जसं मी तुम्हाला प्लास्टिक बंदी सांगितली त्या पद्धतीने, म्हणून नियम कोणकोणते आहेत तर त्याचा वापर करून जे आहे तर हरित विपणन बिझनेसमध्ये ॲडॉप्ट केलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान जे आहे 10वा पॉईंट बघा, तर याच्यामध्ये सुद्धा त्याची भूमिका जी आहे तर ती महत्त्वाची आहे. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये जे आहे ट्रिमेंडस चेंजेस जे आहे ते होत असतात. मग त्याचा सातत्याने अभ्यास करून अद्ययावत म्हणजे अपग्रेड टेक्नॉलॉजी कोणती आहे, न्यू टेक्नॉलॉजी कोणती आहे तर तीसुद्धा या व्यवस्थापकाला माहिती पाहिजे. संशोधन न्यू रिसर्च जे आहे की पर्यावरणाची कमीत कमी हानी होणार नाही, नैसर्गिक वातावरणाला काही हानी होणार नाही, किंवा हरित वस्तू कशा निर्माण करता येतील, मग आपले वस्तू आणि सेवा आहे त्याच्यामध्ये कोणकोणते चेंजेस करता येतील, तर याचा विचार जो आहे तर ह्या व्यवस्थापकांनी केला पाहिजे. अद्ययावत माहिती कर्मचाऱ्यांना सातत्याने जी आहे अपग्रेडेड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली पाहिजे. आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत जे आहे तर सामाजिक जबाबदारी म्हणून पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी ठोस कार्यक्रम घेतले पाहिजे किंवा ठोस भूमिका जी आहे तर ती निर्माण केली पाहिजे. हा आहे ग्रीन मार्केटिंग, हा आपला टॉपिक जो आहे तर तो आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ग्रीन मार्केटिंग ही अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. पर्यावरणाची हानी आपल्याला टाळायची आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि डे टू डे लाईफमध्ये सुद्धा याची गरज खूप निर्माण झालेली आहे. कारण तुम्ही बघताय की एन्व्हायरमेंट त्या पद्धतीने कसं बदलत चाललं आहे, प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर कसे विपरीत परिणाम होत आहे. तर हे सर्व टाळून आपल्याला पुढच्या पिढ्यांनासुद्धा संरक्षण द्यायचं असेल, त्यांचं लाईफसुद्धा चांगलं ठेवायचं असेल, आपलं लाईफसुद्धा सेक्युअर बनवायचं असेल तर ग्रीन मार्केटिंग जी आहे तर ते सर्वांनी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. त्या मानाने खूप अवेअरनेस या पद्धतीने क्रिएट होतो आहे. कारण आपण दीपावली जी आहे बघा, फटाके मुक्त दीपावली म्हणतो, किंवा गणपती बाप्पा जे आहे ते शाडू मातीचे आपण ॲक्सेप्ट करतो. तर ह्या इको फ्रेंडली कन्सेप्ट जे आहे, किंवा अनेक जण इलेक्ट्रॉनिक जे आहे टू व्हीलर चालवताना दिसतात किंवा फोर व्हीलर पण घेताना दिसतात. तर हा काय आहे की पर्यावरण जे आहे तर त्याचं जे आहे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ग्राहकसुद्धा ही पावलं टाकत आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा आपला हरित विपणन ग्रीन मार्केटिंग हा टॉपिक 4th सेमिस्टरचा हा पहिला टॉपिक आहे. तर तुम्हाला मी खूप डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद.